मी मीना चांद मोरपाका, भारतीय जनता पार्टीचे नगरसेविका व गटनेता। आज घुगुस नगर परिषद मध्ये मासिक मीटिंग घेण्यात आली आणि ते मासिक मीटिंग कधी ठरवलं? एप्रिल 29 तारीखला, म्हणजे पूर्ण महिना गेल्यानंतर। मग आम्ही जे मासिक मीटिंग मध्ये आम्ही जे ठराव घ्यासाठी जे पत्र लेटर पॅड देतो आहे, आमचे जे विषय देतो आहे, मग त्याच्यावर यांनी कधी कारवाई करणार? मग आमचे कामं कधी पूर्ण होणार? आजपर्यंत आता निवडून येऊन आम्ही 4 महिने पूर्ण होत आलेले आहे। आतापर्यंत एकही आमचा ठराव मंजूर केलेले याचा आम्हाला पाठपुरावा दिला नाही, कोणत्याही कामाला मंजुरी दिली नाही। आम्ही गोरगरीब लोकांसाठी फेरफारचा मुद्दा उचलला होता की नोटरीवर आपण इथल्या जे नजुरीच्या जमिनीवर ज्यांचे घर आहे त्यांच्याकडे काही त्यांचा पुरावा म्हणजे त्यांच्याकडे काहीही प्रूफ नाही आहे की त्यांची जमीन आहे म्हणून, तर त्यांच्यासाठी आपण फेरफार करून द्यावा स्टॅम्प पेपरवर म्हणून नोटरीच्या म्हणजे सरकारी वकिलांच्या नोटरी करून दिल्यानंतरच त्यांना फेरफार करून द्यावा म्हणून आम्ही मुद्दा उचलला होता। त्याच्यावरही मंजूर ठराव पण घेण्यात आला, पण आतापर्यंत काही कारवाई केली नाही। कर्मचारी वेतनात तर इतका मोठा भ्रष्टाचार केलेला आहे यांनी की त्याच्याबद्दल आम्ही विचार पण करू शकत नाही। जे सरकारने दिलेला जीआर आहे त्या जीआरनुसार कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही आहे। पाणी आता उन्हाळ्याचा इतका गंभीर विषय आहे पाण्याचा की आपण सगळे लोक, या घुगुसच्या जनताच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातले लोक, पूर्ण देशातले लोक पाण्यासाठी आपण टॅक्स पे करत असतो। टॅक्स तर पूर्ण महिन्याचा पूर्ण वर्षाचा बरोबर देत असतो, मग पाणी का बरं आपल्याला मिळत नाही तेवढं म्हणजे प्रामाणिकपणे? 2 दिवसाआड 3 दिवसाआड असं पाणी येत आहे, टँकर पुरवत आहे, तर टँकर कोणाला देत आहे? जिकडे फोन येत आहे तिकडे पाठवत आहे म्हणताय। मग ज्यांच्याकडे फोन नंबर नाही आहे, ज्यांनी फोन करत नाही आहे, त्यांनी फक्त सहनच करत राहायचं का? असं किती दिवस चालणार? जे पाणी पुरवठा आहे, जे नगर परिषदचे सत्ताधारी लोक आहेत, त्यांनी याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। याच्या आधी आम्ही मार्च महिन्यात पण हा मुद्दा उचलला होता की पाण्यासाठी आपण काय नियोजन करत आहोत। मी स्वतः पाण्याच्या समितीमध्ये आहे, तर मला पण काही आतापर्यंत यांनी कधीही घेऊन चाललेलं नाही आहे। सफाईसाठी जर आपण म्हटलं तर कर्मचारी इथं मेन पॉवर बिलकुल नाहीये। मेन पॉवर वाढवण्यासाठी आम्ही ठराव घेतला होता, तर त्याच्यातले फक्त काही 5-10 लोक वाढवले आणि ते लोक कुठं काम करताय ते पण आम्हाला माहित नाही। मग आपले गल्ल्यातले आणि जे आपल्या प्रभागातले असो तिथले नाले कसे साफवायचे? अंडरग्राउंड नाली जे आहे ते बायांच्या याच्याने होत नाहीये उचलणे वगैरे। तर मग त्याच्यासाठी आम्ही काय म्हटलं होतं की माणसांना घ्या आणि माणसांना ते उचलायला लावा लागेल तर बाया साफ करते, तसंही नाही करत यांनी। तर मग असं केल्यानं लोकांचं कसं होणार? घुगुसच्या जनतेचं काय म्हणून यांनी विकास करणार आहे? घुगुसच्या जनतेच्या हिताकडे यांचं दुर्लक्ष आहे आणि फक्त स्वतःच्या फायद्यासाठी जे ठेके घेणं चालू आहे त्यांच्याकडे यांचं पूर्णपणे लक्ष आहे।